2.5 वर्षापूर्वी जी आमच्या विडणी ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये जनतेतून सरपंच निवड असल्यामुळे त्या ठिकाणी सरपंच म्हणून माझी नियुक्ती झाली आणि आमच्या विरोधामध्ये असणाऱ्या पार्टीचे तब्बल 13 सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले होते. परंतु बहुमत असताना देखील सरपंचपद 2 वर्षामध्ये खाली करणार अशी गावाला ग्वाही देणारा पुढारी लोकनेता आज या ठिकाणी आमचा भाजपाचा उपसरपंच झाल्यानंतर तोंडावर पडला आहे. जे बहुमत त्यांच्याकडे होतं 13 सदस्यांचं, ते बहुमत त्यांना 2.5 वर्ष देखील टिकवता आलं नाही. मला खाली पाडण्याच्या नादात किंवा मला खुर्चीवरून खाली करण्याच्या नादामध्ये त्यांनी ज्या काही कटकारस्थानं केली ती कटकारस्थानं सगळी त्यांच्यावरच उलटली आणि त्यांचे 9 सदस्य माननीय विभागीय आयुक्त पुणे यांनी अपात्र ठरवले. इथून पुढचे विकास कामे कसे होत चाल? याच्या आधी विकास कामामध्ये येणारे अडथळे, उपसरपंच आपला नव्हता, मेजॉरिटी आपली नव्हती, त्याच्यामुळे निश्चितच विकास कामांमध्ये थोडीशी बाधा येत होती आणि विकास कामांना थोडासा अडथळा येत होता. 15 वित्त आयोग असेल किंवा विविध योजना असतील किंवा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये घेण्यात येणारे ठराव असतील, हे ठराव हाणून पाडण्याचं काम 2.5 वर्ष ह्या 13 सदस्यांनी केलं. आणि आता यानंतरनं उपसरपंच पण आपलाच आहे आणि राहिलेले सदस्य पण भारतीय जनता पार्टीचे आहेत. आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच इथून पुढं आमचं डबल इंजिन सरकार किंवा डबल इंजिन आमची ग्रामपंचायत विकास केल्याशिवाय थांबणार नाही.